नमस्कार. अ, मग आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण एक सीरीज सुरू करतोय, जी की म्हाडाच्या लॉटरी संदर्भात आहे. अ, पुणे मंडळाची रिसेंटली लॉटरी निघालेली आहे आणि तिला मुदतवाढ देखील मिळाली आहे. पण बरेच लोकांना असा इश्यू येतोय, की फॉर्म कसा भरायचा? किंवा जी काही माहिती लॉटरीच्या ॲडव्हर्टाइजमध्ये मध्ये दिलेली आहे, ती कशी रीड करायची किंवा कुठं कोणत्या स्कीममध्ये अप्लाय करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या सीरीजमध्ये बघणार आहोत. तर आपण एक सीरीजचा पार्ट एक फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत, की ऑफिशियल वेबसाईट कोणत्या आहेत आणि जे काही 50% सर्वसमावेशक किंवा 20% सर्वसमावेशक ज्या स्कीम आहेत किंवा फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह ज्या लॉटरी आहेत, त्यांच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. ओके. ही अ, आपण जर बघितलं तर ही लॉटरी MHADA.gov.in ही वेबसाईट आहे, जिथे आपल्याला म्हाडाच्या ज्या काही लॉटरीजबद्दल ज्या काही सब लिंक आहेत त्या बघायला भेटतील इथे. तर ह्याच्यातली पहिली आहे की फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह. या वेब लिंकवर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला बघायला भेटेल की ही जी वेबसाईट आहे ही फक्त आणि फक्त फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह ज्या काही लॉटरी आहेत, लॉटरी आहेत त्याबद्दल ही वेब लिंक आहे आणि इथेच एक सब लिंक आहे housing.mhada.gov.in. ही जी वेब लिंक आहे ही आपली रेग्युलर लॉटरीसाठी आहे. ओके. तर दोन गोष्टी आहेत. एकतर जी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह जी लॉटरी आहे ती जी सेल फ्लॅट जे आहेत ते डायरेक्ट सेल करते. तिथं कुठलीही लॉटरी काढली जात नाही. म्हणजेच कसं फर्स्ट जो काही ॲप्लिकंट आहे, ज्याने रजिस्ट्रेशन केलं आहे, त्या बेसिसवर ते रजिस्ट्रेशन बेसिसवर किंवा ॲप्लिकेशन बेसिसवर जे काही फर्स्ट ॲप्लिकेशन करतील त्यांना ते अलॉट केलं जातं. ओके. त्यामध्ये कसं आहे की जे काही अनसोल्ड फ्लॅट असतील मागच्या लॉटरीमधले किंवा जे काही न्यू रेडी फ्लॅट आहेत, असे मिक्स टाईपचे फ्लॅट आपल्याला बघायला भेटतात. आणि जे काही फ्लॅट्स आहेत ते रजिस्ट्रेशन बेसिसवर अलॉट होतात. म्हणजे जे फर्स्ट रजिस्ट्रेशन करेल त्याला ते फ्लॅट अलॉट होतात. ओके. मी झालं फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसच्या लॉटरी संदर्भात. तर दुसरी आहे डायरेक्ट लॉटरी, म्हणजे जिथून लॉटरी थ्रू विनर काढले जातात. ओके. तर आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये ही housing.mhada.gov.in ही वेबसाईट स्पेशली ज्या लॉटरीमधून ज्या स्कीम आहेत त्यांच्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला लाईव्ह ज्या स्कीम आहेत त्या इथे सिलेक्ट बोर्डमध्ये दिसतील, की जे पुणे मंडळाची इथं लॉटरी दिसते किंवा नाशिक मंडळाची किंवा म्हाडा CDP ह्या 3 प्रकारच्या सध्या लॉटरी ओपन आहेत. त्याच्यातल्या आपण बघणार आहोत किंवा पुणे बोर्डाच्या ज्या काही स्कीम आहेत त्याबद्दल. आणि ह्या पहिल्या सीरीजमध्ये किंवा पहिल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघणार आहोत, की जी काही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे ती त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. आता जी काही लॉटरी आहे तिच्या अर्जाची डेट आपण बघितली तर 11 सप्टेंबरला सुरू झालेली आहे. पण ह्याच्या जे काही फॉर्म भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात वाढ झालेली आहे. ओके. ती आता 20 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ आपल्याला मिळालेली आहे. तर बेसिकली आपण जी लॉटरी बघतोय ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही अर्जची डेट आहे, कधी अर्ज सुरुवात होणार आहे किंवा ॲप्लिकेशन कधीपासून ॲक्सेप्ट व्हायला सुरुवात होणार आहे किंवा आपल्याला पेमेंट कधीपर्यंत करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सेक्शनमध्ये बघायला भेटतील. ओके. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे की आपण ज्या काही स्कीमसाठी अप्लाय करतोय त्या स्कीममध्ये त्या योजनेचा संकेत क्रमांक आहे किंवा प्रथम द्वितीय तृतीय जाहिरात. म्हणजे प्रथम म्हणजे ही फर्स्ट टाइम त्या स्कीमसाठी किंवा त्या साईटसाठी इथं लॉटरीमध्ये आलेले आहे का, किंवा यापूर्वी त्या स्कीममधले काही फ्लॅट लॉटरीमध्ये होते आणि परत जे काही राहिलेले आहेत. कधी कधी काय होतं की रिझर्वेशनसाठी फ्लॅट असतात आणि ते त्याच्यासाठी ॲप्लिकेशनच येत नाही, तर ते फ्लॅट तसेच मागे राहतात. तर ते द्वितीय लॉटरीमध्ये परत त्याची सोडत किंवा लॉटरीसाठी ते ॲड केले जातात. ओके. तर योजनेचं नाव, की त्या योजनेचं नाव म्हणजे की कोणत्या
बिल्डरच्या अंडर आहे किंवा 1 BHK आहे, 2 BHK आहे किंवा EWS आहे किंवा LIG किंवा MIG कोणत्या ग्रुपमधली ती लॉटरी आहे. तर सदनिकेची अंदाजित किंमत म्हणजे तिची एक ॲव्हरेज प्राईस आपल्याला इथं म्हाडाने मेन्शन केलेली असते, की ही जर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं तर 12,66,000 ते 20,68,600 अशी किंमत आहे. तर त्याच्यात जी काय आहे 42.27 हे सदनिकेचं बांधकाम क्षेत्रफळ आहे. त्याच्यासाठी 12,66,000 आणि 69.04 जे काही सदनिकेचं बांधकाम क्षेत्रफळ आहे त्यांची किंमत 20,68,600 आहे. ओके. ह्यामध्ये 1 BHK व 2 BHK आहेत आणि त्यांचं जे काही सदनिक चटई क्षेत्रफळ म्हणजे कार्पेट एरिया तो 28.15 ते 44.66 आहे. आता एकूण सदनिका किती आहेत सध्या अवेलेबल त्या स्कीमसाठी तर 125 आहेत. अनुसूचित जाती किंवा मी थोडंसं झूम इन करतो म्हणजे अजून क्लिअर दिसेल. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध यांच्यासाठी किती आहे राखीव जागा त्या स्कीममध्ये किंवा त्या एकूण सदनिकांमध्ये. अनुसूचित जमातीसाठी किंवा भटक्या जमातींसाठी, विमुक्त जमातींसाठी, पत्रकारांसाठी, स्वातंत्र्य सैनिकसाठी, अंध व शारीरिकदृष्ट्या अपंग म्हणजे फिजिकल हँडिकॅप किंवा डिफेन्स पर्सनसाठी किंवा माजी सैनिक, MP, MLA साठी किती रिझर्वेशन आहे, म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी किती रिझर्वेशन आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा आर्टिस्टसाठी आणि हा जो सेक्शन आहे जनरल पब्लिकसाठी आहे. मोस्टली जे लोक ह्या रिझर्वेशनमध्ये बसत असतील त्यांनी ट्राय करा की जिथं एखाद्या स्कीमसाठी अप्लाय करताना पहिलं चेक करून घ्या की स्कीममध्ये त्या रिझर्वेशनसाठी किती जागा अवेलेबल आहेत. ओके. कारण त्यावर प्रोबॅबिलिटी ठरते की तुमच्या ॲप्लिकेशनला मिळण्याचे चान्सेस जास्त येऊ शकतात, की जर तुम्ही रिझर्वेशन असेल तिथं जर जागा जास्त असतील तर तिथे अप्लाय केलं तर त्या रिझर्वेशनच्या अंडर फॉर्म येण्यासाठी येण्याचे चान्सेस थोडेसे कमी असतात कारण रिझर्वेशन आहे. तर जनरल पब्लिकसाठी हा सेक्शन आहे की इथे तुम्ही बघू शकता की जनरल पब्लिकला किती जागा आहेत त्या स्कीमच्या अंडर आणि हा जो आहे महारेरा नोंदणी क्रमांक आहे. ह्या महारेरा नोंदणी क्रमांकानुसार आपण त्या प्रोजेक्टबद्दल माहिती बघू शकतो की जे रेरावर तुम्ही हा नोंदणी क्रमांकाने सर्च करून त्या स्कीमचे कंप्लीशन कधी आहे किंवा त्याचा लेआउट कसा आहे किंवा बिल्डिंग प्लॅन कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्याच्यावर लिटिगेशन आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या महारेराच्या वेबसाईटवर बघू शकता. आपण ती सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतोय त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता. ओके. आपण बघतोय की 15% सामाजिक गृहनिर्माण योजना किंवा 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना, ह्या 2 प्रकारच्या गृहनिर्माण योजना आहेत. ओके. तर त्या स्कीम ह्या गव्हर्नमेंटचं एक इनिशिएटिव्ह आहे इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्कीम. त्याचाच पार्ट आहे की समावेशक गृहनिर्माण योजनाच्या अंडर म्हाडाचे फ्लॅट जे बिल्डरकडून कमी प्राईजमध्ये म्हणजे सामान्य माणसाला अफोर्ड करता येईल ह्यासाठी ते फ्लॅट अवेलेबल करून दिले जातात. ओके. तर आपण जर बघितलं ह्या म्हाडाच्या पुणे लॉटरीमध्ये 2 सेक्शन आहेत. एक पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतले 20% समावेशक. ओके. जर तुम्ही बघितलं तर पुणे महानगरपालिकेच्या अंडर ज्या काही PMC हद्दीतल्या इतक्या साऱ्या स्कीम आहेत. PMRDAच्या अंडरच्या आणि PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंडरच्या ज्या काही स्कीम आहेत त्या इतक्या साऱ्या आहेत. आणि हे जे खाली दिसतंय हे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर जे की आपण सुरुवातीला बघितलं की हे रजिस्ट्रेशन बेसिसवर आहे. याची वेबसाईट पण वेगळी वेबसाईट आहे. तिथं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि ह्या स्कीम्स ज्या काही आपल्याला आपण सिलेक्ट करतोय त्या स्कीमसाठी आपल्याला ॲप्लिकेशन करायला लागतं. ओके. तर आपण बघतोय की ह्या EWSच्या अंडर जर आपण त्या उत्पन्न गटात असेल तर फॉर्म भरला तर अनामत रक्कम आपल्याला जमा करावी लागते, जी की रिफंडेबल आहे. जर आपल्याला लॉटरीमध्ये घर लागलं नाही तर आपल्याला ती परत रिफंड होते. त्याचबरोबर अल्प उत्पन्न गट जर असेल तर आपल्याला 20,000 रुपये अनामत रक्कम भरायला लागते. आणि जर आपण बघितलं तर अर्ज भरायला जी काही किंमत आहे ती 600 रुपये प्लस 108 एकूण GST 108 म्हणजे एकूण 708 रुपये हे परतावा आहे. जी काय अनामत रक्कम आहे ही जर आपण फॉर्म भरला तर ही आपल्याला रिफंड होईल. ओके. सेम आपण बघतो इथं 20% मध्ये जी काही अनामत रक्कम आहे ही रिफंडेबल असते. जेव्हा आपल्याला नॉट अ विनर म्हणून येईल तेव्हा ती आपल्याला परत आपण ज्या काही अकाउंट डिटेल्स शेअर केल्या असतात त्याच्यावर रिफंड होऊन जाईल. ओके. ओके. ही झाली बेसिक माहिती. त्याच्यानंतर खाली जर आपण आलो तर आपल्याला इथं पण दिलेलं आहे की म्हाडातर्फे
या संकेतस्थळासोबतच बुक माय होम डॉट महाडा डॉट जीओव्ही या संकेतस्थळ विकसित करण्यात आले. सदर घरी सोडतीमध्ये मागणी अभावी शिल्लक असल्यामुळे या संकेतस्थळ वितरणासाठी होणाऱ्या घरांकडे स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार नाही. म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हच्या बी ज्या काही स्कीम आहेत त्या याच जाहिरातीमध्ये आपल्याला बघायला भेटतील. ओके. तर आपण थोडंसं उत्पन्न गटाबद्दल बघूया की EWS म्हणजे 6 लाखापर्यंत म्हणजे जे काही मुंबई महानगर क्षेत्र किंवा पुणे महानगर क्षेत्र PMRDA नागपूर ह्या जर क्षेत्रामध्ये असतील तर त्या क्षेत्रांसाठी 6 लाख रुपये आणि उर्वरित महाराष्ट्रातील जे काही स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र असेल तर त्यांच्यासाठी 4.5 लाख रुपये. म्हणजे आपण बघितलं तर इथं पुणे महानगर सोडून पण किंवा मुंबई महानगर क्षेत्र सोडून पण बाकीच्याही क्षेत्रामध्ये काही म्हाडाच्या लॉटरी असतात. त्यांच्यासाठी हे उत्पन्नाचं लिमिट दिलेलं आहे. ओके. तर LIG मध्ये 9 लाखापर्यंत आणि 7.5 लाखपर्यंत, MIG मध्ये 12 लाखापर्यंत, HIG मध्ये कमाल मर्यादा नाही. म्हणजे मॅक्झिमम लिमिट नाहीये. पण त्याच्यासाठी स्कीम पण आपल्याला बघायला लागते की आपण जर त्या उत्पन्न गटात बसत असेल तर त्या किती स्कीम अवेलेबल आहेत. ओके. तर इथं दिलेलं आहे की कोणत्या उत्पन्न गटासाठी अप्लाय करू शकतो. नमूद 4ही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी म्हणजे किमान कमीत कमी किती उत्पन्न असायला पाहिजे असं मर्यादा नाहीये. तर म्हणजे ज्याचं उत्पन्न कमीत कमी असेल तो अप्लाय करू शकतो. असं नाहीये की किमान कमीत कमी इतकं असायला पाहिजे असं काही नाही. मॅक्सिमम त्यांनी लिमिट दिलेली कमाल मर्यादा दिलेली आहे की 6 लाखापर्यंत असायला पाहिजे. EWSच्या 9 लाखापर्यंत असायला पाहिजे. ओके. तर अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता किंवा अल्प उत्पन्न गटासाठी व्यक्ती अल्प व मध्यम साठी अर्ज करू शकता. मध्यमवाला उत्पन्न गटाचा व्यक्ती मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील केवळ त्याच म्हणजे EWS वाला ह्या 2 स्कीमसाठी अप्लाय करू शकतो. LIG वाला ह्या 2 स्कीमसाठी, MIG वाला ह्या 2 स्कीमसाठी आणि HIG वाला फक्त त्याच उत्पन्न गटासाठी करू शकतो. ओके. पंतप्रधान आवास योजनेतील सदनिगत कमाल उत्पन्न मर्यादा वार्षिक ₹3,00,000 इतकी आहे. ओके. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही आहे. आपण जर बघितलं तर उत्पन्नाचं आपल्याला ज्या काही मॅन्डेटरी गोष्टी लागतील की म्हाडाचा फॉर्म भरण्यासाठी कोणते डॉक्युमेंट आपल्याला असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हाडा लॉटरीवरती आपण जर गेलो, म्हाडा लॉटरीची जी काही स्कीम आहे, इथे जर आपण हे होमला गेलो तर इथे सगळ्या प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला भेटतील. ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला रेफर करायचे आहेत. ओके. तरी आपण या संदर्भात एक रजिस्ट्रेशनची प्रोसेससाठी एक व्हिडिओ बनवणार आहोत या सिरीजमध्ये. तर तोही नक्की तुम्ही आवर्जून बघा की ॲप्लिकेशन करताना किंवा जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करताना कोणत्या गोष्टी आपल्याला काळजी घ्यायची आहे. ओके. धन्यवाद. नेक्स्ट सिरीजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या काही लॉटरीमधल्या स्कीम आहेत, ह्या सगळ्या ज्या स्कीम आहेत त्याच्यातल्या आपण स्कीमबद्दल माहिती बघणार आहोत. त्यांचं लोकेशन कुठे, त्याच्यातल्या जे काही रिझर्वेशनच्या जागा किती आहेत किंवा त्यांचा लेआउट कसा आहे, त्याच्यावर लिटिगेशन आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. धन्यवाद. रजिस्ट्रेशनसाठीची व्हिडिओ आणि इंडिव्हिज्युअल प्रत्येक स्कीमसाठीचा व्हिडिओ आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा म्हाडाच्या रिलेटेड नवीन जी काही माहिती आहे, अपडेटेड माहिती आहे त्याच्यासाठी मग यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्या काही महत्त्वाच्या लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेल्या आहेत. तर त्या तुम्ही नक्की रेफर करा. त्यात पण तुम्हाला काही महत्त्वाच्या माहिती उपलब्ध होईल. थँक यू. धन्यवाद.